आज माझ्या मा आणि बाबाचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. ही त्यांच्या लग्नाची सुरुवात आहे. आम्ही अजून खूप एन्जॉय करणार आहोत. मी जगातला पहिला मुलगा आहे जो त्याच्या मा आणि बाबाचं लग्न बघते. ते एकत्र राहून पूर्ण फॅमिली आनंदात असावी असंच वाटते मला. माझी इच्छा लिहित होता. मा बाबाचे लग्न होऊन ते परत एकमेकांबरोबर खुश राहावे. देवा, माझ्याकडे वेळ नाहीये हे माहितीये मला, पण प्लीज माझ्या मा आणि बाबाचे लग्न झाल्याशिवाय मला तुझ्याकडे बोलून घेऊ नकोस ना. अमोल, अरे एकटा काय करतो इथं? काय लिहित होतास तू? मा, अगं डायरी, माझी डायरी सांगितलं होतं ना मी तुला. अरे हो, मी विसरूनच गेले. अर्जुन, साहेब आता पर्सनल डायरी लिहायला लागलेत आणि त्यांना हे पण माहितीये की पर्सनल डायरी कोणीही वाचायची नसते. अरे वा, भारी आहे, भारी आहे. हा बाबा, आजचा कार्यक्रम खूप भारी झाला त्यामुळे मी खूप खुश आहे. हा? अमोल, तुला एक विचारू बाळा? काय मा, विचार ना. तुला संकल्पाबद्दल कोणी सांगितलं? मा, अगं मला माहिती मिळाली ग. अमोल बाळा, मला सगळं खरं खरं सांगायचं असतं का नाही? सांग बरं मग. अरे बाबा, आपल्याच घरातलं कुणीतरी बोललं आणि ते मी ऐकलं, पण आता आठवण नाही बाबा. अमोल, तू हे खरं सांगतोयस? हो मा. बर बर, ठीक आहे, ठीक आहे. अप्पे, ठीक आहे. हे बघ अमोल बाळा, आपल्या मा बाबाचं लग्न आता कसं का झालेलं असेल, पण ते झालंय ना. त्यामुळे इथून पुढे तुला लग्नाबद्दल जर काय कळलं किंवा आता जर काय माहित असेल तर सगळं खरं खरं मा बाबाला सांगायचं. काय? हो बाबा, मला तुमचं आताचं लग्न खूप स्पेशल झालेलं हवं. मी तुमचे खूप फोटोच काढणार आहे. अरे वा. हो हो, तुला जसं हवंय ना तसं सगळं होईल. तू अजिबात काळजी करू नको बाळा. बापू, भांजे अजून खाली आले नाहीत, मला करमना झाले राव. अरे रात्री उशिरापर्यंत जागलाय तू, झोपला असेल डाराडोर आता. अरे अमोल, रात्री एवढा जागतोस, सकाळी कस काय लवकर उठतोस रे एवढ्या? बापू, आवाज माझी खूप मोठी जबाबदारी आहे ना. बापरे, कसली जबाबदारी बाळा? मोठी मा, अगं मा आणि बाबाचं बसता आहे ना, मग त्यासाठी मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. मम्मा, नाश्ता. अरे थांब अमोल, हे बघ मी तुझ्यासाठी छान काढा बनवलाय, तब्येतीने काही तक्रार देऊ नये म्हणून. कडवा असतं ग मोठी मा. बाळा, काढा अजिबात कडू नये. मी ना त्यात गुळ घातलाय, तू थोडस पिऊन तर बघ. हा, ओके. एकच मिनिट देते. ठीक आहे. कडवा ही मोठी मा. अमोल, आपल्याला लवकर बरं व्हायचंय की नाही, मग थोडासाच कडू आहे, पिऊन टाक बाळा. छान आहे बाळ आमचं. भांजे, काय करायचं ठरवलंय आता? म्हणजे आज करायचं काय आपण? दिपू मामा, अरे बसता म्हणजे काय असतं? कपडे घेणं ना. हो छोटे सरकार, या दिवशी लग्नासाठी नवीन कपडे घेतात, पण वंसांची आधीची साडी असेल ना लग्नातली,
हा खर तर आठवणी असतात त्या. मला तर वाटतंय अपर्णा तीच साडी नेसेल या ठिकाणी. हा. नाही नाही असं नाही होणार. का रे आजोबा अहो बाबाचं आणि माझं अचानक लग्न झालं होतं ना, मग बाबाने लग्नाचे कपडे घातलेच नसणार. हा अरे आम्हाला कुठं माहित होतं तेव्हा त्याचं लग्न होणार आहे म्हणून. मग आज आपण बाबाला छान कपडे घेऊ आणि त्याबरोबर मला पण नवीन साडी घेऊ लग्नासाठी. अमोल दीदीने ती साडी जपून ठेवली असेल की. हो मामा, अरे आपण सगळं नवीन करते, मग साडी पण नवीन आली पाहिजे ना. हा हे पटतंय मला अमोलचं. नवीन गोष्टींबरोबर नवीन आठवणी पण जपता येतील आपल्याला. बर ठीक आहे, ठरलं तर मग आप्यान अर्जुनसाठी आज नवीन कपडे घ्यायचे. हो मा बाबा ना एकदम भारी दिसले पाहिजे, राजा राणी सारखे. हा भांजे ती जबाबदारी माझी. आता तुम्ही बघाच माझी चॉईस. ओके दीपे मामा. मोना मॅडम चला जाऊन येऊ आपण. हो रुपाली ते गॅसवर डाळ ठेवली आहे, गॅस तेवढं बंद करा. हो बघते, जा. बापू हॅलो. आज लय मजा येणार आहे. मी आलोच. अरे अमोल, चिंचुके पोलीस स्टेशनला ओके ना सगळं? बर बर हो, काय असेल फोन कर मला. हा ठेवू का? काय अपर्णा मॅडम, जुन्या आठवणी ताज्या झाल्या काय सगळ्या? तुला आठवतं का रे अर्जुन सगळं? हा म्हणजे तसं विसरण्यासारखं काय नव्हतंच म्हणा त्यामध्ये. 2 3 4 5 तुला काहीच वाटत नाही असं बोलताना? अगं आप्पे, मी आयुष्यात तरी तो दिवस विसरेल का? हा? कायम त्या अभ्यासाच्या पुस्तकात तोंड खुपसलेली आप्पी स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मांडवातून फरार. अख्ख्या आज गावात ब्रेकिंग न्यूज होती ती. मी विसरणार आहे व्हय? काय रे अर्जुन, मी किती घाबरले होते माहितीये. त्यात बापू म्हणाले इथून निघून जा. मला तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. अबे तू मला नेहमी सांगतेस का नाही, आपली चूक नसेल तर मागं हटायचं नाही अर्जुन. सांगतेस ना, पण त्या दिवशी तू चुकलीस हे मान्य करा. तुझा पाय कसा है ना? आणि मला घेऊन जायला तू मंदिराजवळ आला होतास. आणि ते गरीब काय का माझ्या तिच्या आयुष्यात फक्त एकच चूक झाली की ती भर लग्नातून पळून गेली. जी चूक तू केलीस आता. वेळ 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 आपली एकदा वेळ निघून गेली ना हातात नी की काहीच नाही करता येता. म्हणून म्हणतोय चल आत्ता चल. परिस्थिती माझ्या बाजूने नसताना सुद्धा मी लढत होते अर्जुन. आयुष्यात पुढे सगळा अंधार दिसत होता अरे, म्हणून मी तिथून निघून गेले. पण खरंच त्या दिवशी तू आलास, तू मला समजवलंस म्हणून मला माझी चूक कळाली. पण मला कुठं माहिती होतं की तुला तुझी चूक समजून सांगितल्यानंतर त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळेल, ते पण आयुष्यभरासाठी. एक मिनिट. माझ्याशी तुझं लग्न झालं ही तुला मिळालेली शिक्षा आहे? हो अर्जुन हो काय हो? हो, अशी शिक्षा प्रत्येकाला पाहिजे असते.
अजून काय रे? नाही पण खरंच जे काही झालं ना ते एवढं अनपेक्षित होता रे माझ्यासाठी. तू तडकाफडकी निर्णय घेतलास लग्नाचा, पण तो निर्णय पचेपर्यंत आपलं लग्न झालेलं होतं. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. लोक तुझ्या चरित्रावर संशय घेत होते, माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा काय. बरोबर आहे. आणि तुम्ही माझ्या प्रेमात होतातच ना आधीपासून. एक मिनिट अप्पे, तुझं पण माझ्यावर तेवढंच प्रेम होतं, आधीपासून होतं, हे मला माहिती होतं, कळलं? त्यामुळे तुझ्या परमिशन शिवाय मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही. परमिशन? मला कळेल का तुम्ही माझी परमिशन कधी घेतली ते? लग्नाच्या दिवशी नाही का नाही म्हणलीस? एक मिनिट. ते काही नाही, तू हे मान्य कर की तू आधी माझ्या प्रेमात पडला होता. 100% नाही, 1001% होतं. अगं अशी पोरगी कुणाला नाही आवडणार अप्पे? म्हणजे स्वतःच्या ध्येयाच्या मागं पळणारी, अशी जिद्दी, हट्टी, लोकांसाठी भिडणारी, स्वतःचं मत असं ठामपणे मांडणारी पोरगी प्रत्येकाला पाहिजे असेल. माझं तुझ्यावर आधीपासून प्रेम होतच, 100% होतं. एवढंच? माझ्यात बाकी काही नव्हतं का? बाकी असं काय असणार आहे? अर्जुन! ओय! हो. काय 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 कुठे गेलं? हे असं हसून समोरच्याला प्रेमात पाडण्याची कला सगळ्यांकडे नसते अपर्णा मॅडम. तुझ्याकडे आहे ना ती? आणि तुझ्या याच स्वभावात मी अडकत गेले होते. आपले ते आपलं परत लग्न होते. जे पहिल्या लग्नात करायचं राहून गेलं ना, ते सगळं करू. अमोलची काळजी आहेच. अमोलची काळजी आहे, पण यावेळी असं लग्न करून आयुष्यभर आपल्या लक्षात राहील. जुन्या आठवणींना नवीन आठवणींची सोबत असेल ना. पण आपल्या आठवणी आणि आपलं कुटुंब आता कोणच वेगळं करू शकत नाही ना. हा स्वप्नील, टॉवेल टोपी ते पण लिबर का? हा. हा, आणि व्यवस्थित यादी करा. त्याच्यात ती वर पक्षाला पोशाख लिहिला का नाही? आल्या बापू, आपण एकत्र बसता करतोय ना, कशाला पोशाख बिशाख काय? असं कसं मामनजी? मला पाहिजे हा पोशाख. थोरली सून आहे मी आणि माझा मान येतो. मोनाने तर तिच्या मानाची साडी पण लिहिली लिस्ट मध्ये. पाली, मोनिकाचं सोड, तू लहान आहेस का या ठिकाणी? अमोल, आपलं ठरलंय ना सगळं रीतीप्रमाणे करायचं. सांग बरं मोठ्या बाबांना. हो मोठे बाबा, सगळ्यांना लग्नाप्रमाणे मान मिळायलाच पाहिजे. द्या सगळ्यांना कपडे. काय चाललंय? बाबा रस्त्याचं सामान आणायचंय ना. अरे म्हणजे सामान आणायला बाहेर जायचं नाही? नाही रे बाबा, मामा आणि मोमा गेलीत आणायला. त्यांना लिस्ट पाठवायची आहे आता. बरं, हो, येतील आता थोड्या वेळात. म्हणजे आहे ना अजून थोडा वेळ. का गप्प्या, काय झालं? काही काम आहे का? हा, म्हणजे अमोलला जरा दवाखान्यात दाखवून आणायचं होतं. बाबा अरे किती काम आहे तिथं. आता मी बळा झाले. अरे अमोल, अरे बाळा, केमो थांबून कसं चालेल सांग बरं. अगं आता नाही यायचं मला. प्लीज थांब ना तू. काय रे, कोणी येणार आहे का? येणार होते पण बापू, गुरुजी, या या, अगदी वेळेवर आलाय तुम्ही. या या या, बसा, या बसा. पाणी घेऊन आले. अमोल, बाळा, यांची वाट बघत होतास होय तू? हो बापू. म्हणलं जरा वेळेत यावं, म्हणजे कसं अजून 4 घरं जायचंय ना. हे घ्या पाणी. काका तुम्ही पाणी प्या आणि माझ्या मा आणि बाबाच्या लग्नासाठी एक भारी मुहूर्त सांगा.
कदम बापू, तुमच्या घरी बाल गोपाळ आहे हे सांगितलं नाही तुम्ही मला. लाखात एक मूर्त काढू आपण, पण तुला चांगला मूर्त का हवा रे बाळा? काका रिस्क नाही घ्यायची. मूर्त चांगला असेल तर माझे मा बाप एकमेकांना कधीच सोडून जाणार नाहीयेत. अहो काका, आमचा अमोल ना गप्पा मारण्यात एकदम पटईते. दिवसभर कंटाळायचं नाही गप्पा मारायला. मला पण पुढे जायचंय, मूर्त बघतो. सांगा ना बरपट गुरुजी. हो बाळा, सांगतो. गुरुचा मिलाप आहे आणि दिवस देखील उत्तम आहे. आजपासून 7 दिवसांनी सकाळी 11 वाजता उत्तम शुभ मुहूर्त आहे. एक नंबर काका. आम्ही त्याच दिवशी लग्न करू आणि तुम्ही पण यावर का? हो, नक्की. अर्जुन, सर्जरी लांबणीवर नाही ना पडणार? मला खूप काळजी वाटते. हा पे 7 दिवस म्हणजे जरा जास्तच होतंय. डॉक्टरांशी बोलून घ्यावं लागेल आपल्याला. बोलूया आपण. बरं चला, दवाखान्यात जायचंय, उशीर होतोय ना, निघूया. हो मग आता जाऊया. चला चला चल ये. नक्कीच केमोसाठी आलेत. ते वेके मुला आपल्याला अजून गळे जायचे, बस्ता बांधायचा आहे. अरे हो बाळा, आता किमो झाली की लगेच घरी जायचं आणि लगेच बस्ता बांधायचा, झालं मग, आहे का नाही? हे बघ दादा आले ते. दादा, अमोल कदमला किमोला घेऊन जाण्यासाठी आलो. चल बाळा, या लगेच. चल. अर्जुन, अमोलच्या वयात आपल्याला जर हे सगळं सहन करावं लागलं असतं तर आपण केलं असतं का? बहुतेक नाही आपले. पण तुला एक माहिती का, देव सगळ्यात जास्त त्रास कुणाला देतो? ज्याच्याकडून देवाला काहीतरी करून घ्यायचं असतं. तू बघा, अमोल या आजारातून बरा होते, आयुष्यात 100% काहीतरी भारीच करणार. पण त्यासाठी आपल्याला सर्जरीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल. पण एक काम करू, या आठवड्याच्या शेवटी अमोलला ऍडमिट करू. डॉक्टरांशी बोलू आणि सर्जरी करून घ्यायला लावू. करूया ना? डॉक्टर नमस्कार. डॉक्टर नमस्कार. अर्जुन सर, सर्जरीबाबत तुम्ही काही विचार केला का? हा, आम्ही आता तेच बोलत होतो. या आठवड्याच्या शेवटी आम्ही त्याला ऍडमिट करतो. अच्छा. काय झालं डॉक्टर? 4-5 दिवसात सर्जरी केली तर चालेल ना? तुम्ही जरा कन्फ्यूज दिसताय म्हणून म्हणलं. हां, खरं तर काहीच सांगता येत नाही. हा आजार पण असा आहे की वेळ गेल्यानंतरच गोष्टी आपल्याला कळतात. अहो नाही, पण आम्ही आता लगेच त्याला ऍडमिट नाही करू शकत. म्हणजे हा, तू म्हणतोय की हे लग्न बघितल्याशिवाय सर्जरी नाही करणार म्हणून. हां, खरं तर अमोलच्या इच्छेविरुद्ध मलाही काही करायला नको वाटतंय, पण सर्जरी केली तरच अमोलचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॉक्टर, मला स्पष्ट सांगा, किती टक्के चान्सेस आहेत? निदान 5%. निदान 5%. आणि सर्जरी करायचं नाही म्हटलं तर? डॉक्टर प्लीज, जे काय स्पष्ट सांगा ना प्लीज. हा, म्हणजे अमोल केमोवर जास्तीत जास्त अजून 15 दिवस जगू शकेल. आणि तेही शेवटच्या दिवसात तो फार बरा नसेल. अर्जुन, अहो डॉक्टर, अमोल म्हणतोय की हे लग्न बघितल्याशिवाय सर्जरी नाही करणार म्हणून. नाही अर्जुन, एक मिनिट. तू
आपण समजवू त्याला. हे बघ सर्जरी महत्वाची आहे. हे लग्न वगैरे होत राहिल्यानंतर तो ऐकतोय का नाही आपण समजू. ऐका ऐका, आत्ता उपचारांपेक्षा देखील त्याचं पॉझिटिव्ह असणं जास्त गरजेचं आहे. त्याला त्याचा वेळ घेऊ द्या. तो आनंदी असेल तर सर्जरीच्या वेळी देखील आपल्याला काही अडचण येणार नाही. ते सगळं ठीक आहे डॉक्टर, पण वेळ निघून गेली तर करणार काय आपण? वेळ केव्हाच निघून गेली अर्जुन सर, पण तरी सुद्धा अमोल केमो घेऊन आनंदाने बरा व्हायचा प्रयत्न करतोय ना. त्याला नाराज नका करू. सर्जरी नीट होईल ना? प्रयत्न तर तोच असेल आमचा, पण आता तरी त्याला आनंदी ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. ठीक, येते.